गुढी आणि बिना पुरणपोळीची असं आमचा नवरा होऊच देणार नाही की नाही. ओहो किती छान आलंय बघा आमच्या पिल्लूनं, किती छान आलंय. कधी शिकलंय स्त्री असलं? या वर्षीचा गुढीपाडवा खूप खास आहे कारण साडी आहे अगदी साधं सिंपल. खरं सांगू का एकही ब्लाऊज येतच नाही अशी अवस्था झाड झाली आहे. त्यामुळे मग आपल्या चॅनलवरच्या एका नवीन वर्षा तुमचं एकदम मनापासून स्वागत करते. तर आज जमले तोपर्यंत मी इंट्रो पण करते आणि त्यासोबतच आज गुढी करायची आहे आणि आपल्या मराठी नूतन वर्षाच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या हार्दिक अशा शुभेच्छा. आणि गेल्या वर्षीचं जसं साजरं संगीत आपण गुढी उभा केली होती तर त्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न असतो. तर काही गोष्टी वर खाली होऊ शकतात तर त्यामुळे प्लीज समजून घ्या. आणि अजूनचं म्हणजे ड्युटी पण आहे तर त्यांना ते पण मॅनेज करायचं प्लस हे तर थोडंसं गोंधळ होऊ शकतो. काही गोष्टी ऑर्डरमध्ये होणार नाहीत म्हणजे असतं ना की अगोदर हे मग हे आणि मग आम्हाला आमच्या परीने जेवढं जमतं तेवढं नक्कीच करू आणि थोडंसं क्रम चुकू शकतो तर त्यासाठी अगोदरच दिलगिरी व्यक्त करते. आणि मेरी साडी आहे अगदी साधं सिंपल. खरं सांगू का एकही ब्लाऊज येतच नाही अशी अवस्था झाड झाली आहे. त्यामुळे मग शक्य झालं तर गुढी उभारताना दुसरी साडी नेसण्याचा प्रयत्न करते जर बाळाने कॉपरेट केलं तर. अदरवाईज मग या साडीवरतीच आपल्याला एंटायर ब्लॉग असणार आहे. नव्या घरातली पहिली गुढीपाडवा आणि या नवीन घरातला आपला हा थोडासा गोंधळ असेल तर प्लीज समजून घ्या. आणि या नवीन घरातला या नवीन छान असते तर या नवीन घरातला माझा हा पहिला गुढीपाडवा आहे आणि आमचा सगळ्यांचा या नवीन घरातला हा पहिलाच गुढीपाडवा आहे. तर आपण छान दणक्यात साजरा करण्याचा प्रयत्न करू. अर्थात आपलं मराठी नववर्ष आहे आणि ते छान असं साजरं झालंच पाहिजे. पुरणपोळी बनवणं होतं की नाही ही थोडी शंका आहे. त्यामुळे मग बघूया कसं काय होतंय ते. थोडंसं एक पाऊल पुढे जाऊन तुम्ही जसं म्हणता मदत घेत जा तर तशी घेण्याचाही प्रयत्न करेन. इंट्रो खूप मोठा होतोय परत ना खूप मोठा आहे त्यामुळे चला आता लागू तयार. सण आला की उत्साह आपोआप येतो त्यामुळे क्लिनिंगचा उत्साह तर विचारायलाच नको. त्यामुळे गॅलरीमध्ये पाणी मारून घेतलं. त्यानंतर तांब्याची जी भांडी आहेत जी पूजेसाठी लागणार आहेत ती घासत असताना मध्येच बाळ उठल्यामुळे मग थोडेफार त्याच्यावरती डाग वगैरे राहिलेत कारण मी कपड्यांनी पुसून घेतलंच नाही. ते तसंच चुकलं. ते थेंब जे होते ना ते टिपून घेतलं असतं तर छान झालं असतं. त्यानंतर इथं पाडव्यासाठीची रांगोळी आणि आता गोष्टी आल्याच. पूजा म्हटलं किंवा कुठलाही सण म्हटलं की रांगोळीशिवाय तो अपूर्णच वाटतो. किचन मधली पहिली वहिली रेसिपी असणार आहे. चला काहीतरी गोडाचा पदार्थ आज बनलाच पाहिजे आणि त्यासाठी तुपातला छान असा शिरा बनवणार आहे मी. नवीन घरातली पहिली वहिली रेसिपी आहे त्यामुळे मग थोडंसं अँगल मला लक्षात येत नव्हतं की कुठून कसं काय व्यवस्थित शूट करता येईल. शेवटी सेट केला कॅमेरा आणि त्यानंतर इथं कढईमध्ये छानपैकी मस्त साजूक तूप टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे. रवा गरा आमच्याकडे गरा पण म्हणतात. मीडियम फ्लेमवरती गॅस ठेवला होता मी. नंतर तो कमी केला आणि छानपैकी तापू दिलं ते तूप म्हणजे पूर्ण वितळून असं एकदम कडकडीत झालं ना की मग त्याच्यामध्ये जेव्हा आपण रवा घालतो ना आहा घरात जो काही सुगंध दरवळतो ना म्हणजे तो आरोमा जो असतो ना अरे बापरे विचारायलाच नको. सगळ्यांना समजतं की काहीतरी प्रसादाचं बनवायला चाललेलं आहे किंवा मग तुपातला शिरा बनवत आहे असं ते एक फिलिंग येतं. आणि तिकडच्या घरात असताना मनोमन माझ्या होतं की आपण जेव्हा नवीन घरात जाऊ तर तिथली पहिली रेसिपी काहीतरी गोड पदार्थ बनवू आणि त्याच्यामध्ये योगायोगाने प्रसादाचा शिरा बनवला जातो आहे. त्यापेक्षा आणखी काय भारी असू शकतं नाही का. आता यानंतर काहीही बनवेन परंतु हे माझ्या कायम लक्षात राहील की आपण पहिल्यांदा शिरा बनवला होता. आणि आता छान गरा आपला खरपूस भाजला आहे मस्त तुपामध्ये. तर आता इथं मी आदण ठेवलं आहे म्हणजे मी आईच्या पद्धतीने हा शिरा बनवते आहे. तर उकळामध्ये मी विलायची वेलदोडे कुटून घेते आणि इकडे आदण ठेवलं त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि
साखर घातलेली आहे चवीनुसार आणि त्याच्यामध्ये थोडं थोडं करून हा रवा जो आहे तो मिक्स करून घेते आणि अगदी बारीक आचेवरती जेव्हा हा आपण बनवतो ना असा रटरटीत म्हणतात ना रटरट शिजू द्यायचा आणि त्यानंतर त्याच्यावरती मध्येच एकदा खोबरं किसून घालायचं आणि ते मिक्स करायचं आणि डेकोरेशनसाठी म्हणजे गार्निशिंगसाठी शेवटी आपण खोबरं घालणारच आहोत, परंतु मध्ये मध्ये जेव्हा आपण हे घालतो आणि ते मिक्स करत जातो ना ते खूप भारी लागतं। शिरा आपला प्रसादाचा तयार झालेला आहे, अगदी साधं सिंपल जेवढं साहित्य अवेलेबल होतं त्याच्यानेच बनवलं आहे आणि तो या बाउलमध्ये काढून घेते। माझं लेकरू बघा तिकडे कसं गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सगळ्यांना, गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। यावर्षी गुढीपाडव्याला मी आहे तुमच्यासोबत, आपल्या ब्लॉग मध्ये मी ऍड झाली आता आणि गुढीपाडव्याच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा, नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा। आता फिरायला लागले हो पूर्ण घरा फिरती चाललेलं असतं आमचा स्वयंपाक आणि इकडे बघा पीठ पण मळून ठेवलं। पुरणाची पोळी बनवणं आज ते शक्य नाहीये, पण आम्ही असं विचार केला की गुळाची पोळी करू। हो मला तर गुळाचीच आवडते। चला आता गुढी उभं करून कारण परत ना आता हे टप्प्याटप्प्यात वापस येईल माहिती का, हे ड्युटीला जाणार मग त्यावेळेस वेगळे कपडे असतील कारण तिकडून वापस आल्यास पुन्हा पूजा असं करतोय आम्ही, कारण पूर्ण दिवस काही सुट्टी येणार नाहीये त्यामुळे मग तुम्हाला प्रत्येक वेळेस ते कपडे बदलत बसत पण नाही, त्यांना अगोदरच खूप कंटाळा कसं तरी त्याला तयार व्हायला सांगितलंय। तिकडे या जरा फ्रेंड, प्रसाद रेडी झालाय आमचा आणि हे पण तयार झालेत। बाळाचं आता आवरते मी पटकन, तिला तयार करते छान 2 मिनिटात। श्रीचं आवरतोय तो स्वतः आवरतोय आणि मग सगळे मस्त गुढी उभा करतो। चला ड्युटी आहे ना आज, हा ड्युटी आहे आत्ता होतं बघत वेळ। चला आजकाल तिचं असं चाललेलं असतं ना की सतत मला घ्या, म्हणजे पूर्ण अटेन्शन आणि फोकस माझ्याकडेच असला पाहिजे, इकडे तिकडे नाही। त्यामुळे मग थोडंसं इकडे तिकडे गेलं की लगेच ती ओरडायला लागते, खाली ठेवलं की लगेच ओरडणं असं सुरूच असतं। मस्त एक नंबर गरगरीत झालेला आहे प्रसाद, स्मेल तर खूप छान यायला लागला, खावंसं वाटतं मला। कढईमध्ये सुरुवातीलाच तुपामध्ये जेव्हा आपण काजू बदाम रोस्ट करून ते टाकतो ते अप्रतिम भारी लागतं, परंतु श्रीला स्पेशली तसं आवडत नाही, त्यामुळे मग म्हणजे या पदार्थामध्ये तरी तो काजू बदाम तेवढ्या आवडीने खात नाही, त्यामुळे मग मी असा बनवला। चला ओके, बाळाचा आवरून श्रीचा आवरून आणि मग लगेच भेटूया आपण, पटकन हे सगळं आवरून देते, सगळं दाखवत बसलं तर व्लॉग खूप मोठा होता त्यामुळे ना छोट्या पार्टीमध्ये तरी मी म्हणतो एवढं नवीन येऊन एवढं आवरले नाही, ह्याच मोठं काय म्हणतात त्याला कसरतीचं काम आहे। प्रसादाचं तर झालेलं आहे, परंतु आता गुढी उभारण्यासाठी जे काही साहित्य वगैरे सगळं लागतं किंवा बाकीची जी तयारी असते तर ती चालू आहे। ब्लाउजच ठीक आहे, एवढं आपली काठी एवढी आहे आपल्याला ते हे नाही बरोबर होतं ती का। मला वाटलं होतं की साडी नेसू या गुढीला छानपैकी, कारण आमच्याकडे ना ब्लाऊज पीस तितकं जास्त नाही, परंतु साड्याच नेसवल्या जातात ग्रामीण भागात जर तुम्ही पाहिले स्पेशली गुढी तर त्यात मराठवाड्यात, परंतु आता वस्त्र वगैरे निघालेले आहेत खूप छान आणि माझ्याकडे वस्त्र होतं परंतु ते मला सापडत नव्हतं एवढं सगळ्याच्यामध्ये, त्यासाठी मग सगळ्याच्या मताने असं ठरलं की आता ब्लाऊजच आपण गुढीला हे करूया म्हणून, परंतु मग ब्लाऊज नवीन साडीतलं काढावं असं चाललं होतं माझं आणि ही साडी आहे ना खूप सुंदर आहे आणि डार्क शेडचं काठपदरचं ब्लाऊज अजून जास्त उठून दिसेल यासाठी मग मी यांना म्हणत होते की हे काढू, पण याची जी बॉर्डर आहे ना तर ती खालच्या दिशेने होती आणि ते एकदम असं पुरेसं होणार नव्हतं। बघा सगळ्या गोष्टी आपल्याकडे अवेलेबल आहेत, परंतु फक्त काठी आकूड आहे एवढ्यासाठी आता हे सगळं माझं चाललेलं आणि आमच्याकडे ना एरंड असतं ना त्याच्यावरती गुढी उभी केली जाईल, म्हणजे खरं तर हे ड्युटीला होते रात्री ही पहाटेपर्यंत तिकडेच होते, त्यानंतर आल्यानंतर मग ते आवरलं वगैरे आणि लगेच आम्ही गुढी उभा करायला घेतली, तर म्हटलं आता कुठे दगदग करत त्यांना पाठवू म्हणून मग आहे त्याच्यावरतीच शेवटी आमचं ठरलं की ते रेड कलरचं एक छानसं वर्कवालं ब्लाऊज आहे जे श्रीच्या हातामध्ये तुम्हाला दिसतंय तेच शेवटी फायनलाइज केलं आणि म्हटलं की आता आपण
ॲज इट इज गुढी उभा करू, म्हणजे जे साहित्य आपल्याकडे अवेलेबल आहे त्याच्यामध्ये. कारण दोघांची श्रद्धा आहे आणि इच्छा आहे, तर मग मार्ग पण आहे. बाकी सगळ्या गोष्टी काय कमी काय जास्त हे करत बसेल आता वेळही नाही. त्यात बाळ छोटंसं मग म्हटलं तिला बघत हे सगळं करायचं म्हटलं की थोडंसं ते आणखी जास्त हेक्टिक होऊन जाईल. सो आपल्याला सण करायचा आहे, तोही आनंदात साजरा करायचा आहे. दगदग पण जास्त नको आहे, तर मग कारण की यांच्या ड्युटी आणि हे असं चाललंय त्यामुळे मला त्यांना पण त्रास जास्त नको वाटत होता. त्या रांगोळीचा फक्त मी बेस त्याला काढून देते, बाकी स्लीव्स केले बाबा. त्याच्यावरती आता पुन्हा डार्क शेड आता येलो घेतलाय ना आपण, हा किंवा रांगोळी काढताना म्हणजे जेव्हा मी सुरुवात केली तर ती थोडंसं रडायला लागली होती. त्यामुळे मग त्याचं होतं की बाळ रडते तर मी काढतो, आणि स्वतःहून इनिशिएटिव्ह घेऊन कुठलंही काम करणं हे खूप मोठी गोष्ट आहे, एस्पेशली या वयामध्ये. कारण आपण म्हणजे असं दंगा करणं, मस्ती करणं यामध्ये या एजमध्ये जास्त आपण हे असतो, आणि ते केलंही पाहिजे. ते करून स्त्रीचं हे असतं की नाही राहू दे मा मी करतो. तर मला खूप भारी वाटतं माहिती का की किती समजदार झालं माझं लेकरू म्हणून. रांगोळी काढतेस तू, व्हेरी गुड व्हेरी गुड. बाळ श्री झोपीत आहेत तेव्हाच मी उठून आंघोळ वगैरे आटोपल्याबरोबर दारातली रांगोळी काढली होती, परंतु ती श्रीला तितकी जास्त काही आवडली नाही. तो म्हणला मी माझ्या पद्धतीने काढणार आहे, तर पुढे तुम्हाला ती पण बघायला मिळेल. हो किती छान आलंय बघा आमच्या पिल्लूनं, किती छान आले. कधी शिकलंय श्री असलं? हा स्त्रीला मी अगोदरच सांगितलं होतं की छोटीशीच काढूया, जास्त काही नको. पण त्याला कुठे म्हणजे स्वतःतली जी कला वगैरे असते तर ती या वयामध्ये स्पेशली जेव्हा तुम्ही कौतुक करता तर तेव्हा अजून जास्त म्हणजे मी काय छान करू शकतो असं ते थोडंसं असतं. आणि त्यामुळे मग मुलांना मायेने आणि ॲप्रिशिएट करून जेव्हा आपण सांगतो तर त्यावेळी ते आणखी जास्त उत्साहाने सहभाग घेतात. तसं त्याचं ते श्री स्वामी समर्थ आहे ना, तर त्याच्या बाजूला आणखी तो वेलबुट्टी वगैरे काढतोय आणि मध्ये मध्ये आतमध्ये येऊन चेक करतोय की तुमचं कुठपर्यंत आलंय. तर हे आता गुढी उभा करण्यासाठी गुढीला वस्त्र वगैरे करतात आणि तिथे दिवे वगैरे पण प्रज्वलित केलेत मी, कारण म्हणतात ना की दिव्यांच्या साक्षीने आपण कुठली पूजा केली पाहिजे. सो त्याची रांगोळी ऑलमोस्ट झाली आहे. इकडे आमची गुढी उभारण्याची तयारी पण झाली आणि पूजेचं ताट सुद्धा रेडी आहे. तर आता आपण लगेचच पूजा करून घेऊ, कारण एकदा गुढी उभा केली. हे श्रीने काढली रांगोळी. आणि गुढी उभा करताना ना मला गावाकडे आम्ही जेव्हा लक्ष्म्या उभा करतो ना, महालक्ष्म्या, तर ती आठवण झाली की एकाने जाऊन चेक करायचं बरोबर चेहरा झालाय का, मुखवटा समोर दिसतोय का, तशा पद्धती इथे छान दिसतीये का, किंवा मध्यभागी लावूया का, असं चाललेलं. कशी तरी एक टोपी सापडली आम्हाला. आणि स्त्रीसाठी काही आता सगळं म्हणजे एवढं सगळं सामान शिफ्टिंगमध्ये ती कुठं काय जरा होणार, त्यामुळे आहे तशी ऍडजस्ट केली. आणि स्त्रीला बघितलं का, अरे कसला सुंदर दिसायला लागले, कारण ना म्हणजे टोपी सापडेला म्हणून त्यांनी हा जुगाड केलाय. तर इथे फायनली छान अशी गुढी उभारलेली आहे आणि बापले एक मस्त पूजा करतायत गुढीची. आणि बघितलं का स्त्रीला सुद्धा ते सगळं करायचं जे हे करतायत, म्हणजे हे म्हणतात की मी करतोय तू फक्त ताटाला हात लाव, तरी पण त्याला स्वतःला वैयक्तिक ते सगळे रिच्युअल्स करायचे म्हणतात ना, आपलंच अनुकरण मुलं करत असतात. मग तू पण कर की. हो करते. माझ्याकडे बाळ आहे त्यामुळे मग मी विचार केला होता दोघांनाच करते. ती म्हणतो मग तू. या वर्षीचा गुढीपाडवा खूप खास आहे, कारण की स्त्री तर आहेच पण बाळ पण सोबत आहे. बाळाचा हा पहिला गुढीपाडवा आहे आणि मी गळ्यातला असं काढलंय पण लावतो, हात लावतो. तर अशा पद्धतीने छान अशी आमची गुढीची पूजा झालेली आहे हो ना. आणि प्रसाद पण खाल्लाय का मुलांनी, तर
कॅप घातल्यामुळे केस असं झाले श्रीचे. तर अगदी साधी सिंपल अशी पूजा केली आम्ही, काही जास्त तामझाम केलेला नाही कारण गोष्टी तितक्या अवेलेबल करताच आल्या नाहीत, खूप दमलेलो होतो. त्यामुळे देव तर मानून घेणारच आहे कारण शेवटी श्रद्धा महत्वाची आहे. आणि तुम्हाला कशी वाटली आमची गुढीची पूजा ते सांगा. आणि नवीन घरातली पहिली गुढी, बाळासोबतची आमची ही पहिली गुढी आहे. तिकडे वाहन बघायला लागली. पहिला गुढीपाडवा. ए रानू इकडे बघ, इकडे आमच्या बाळाचा ड्रेस कसा वाटतं, पप्पा आणि बाळ मॅचिंग झालं. हो, मी आणि श्री मॅचिंग झालं. तर आम्ही दोघं नाही, आमचं सगळं कॉन्ट्रास्ट आहे. ट्रॅडिशनल साडी नेसायची होती, पारंपरिक काटापदराची, पण नाही शक्य झालं. तर पुढच्या सणांना आपण करूया ते सगळं आहे ना. बाळाला फक्त आम्ही ह्या दोघांना ट्रॅडिशनल, ह्या तिघांचा ट्रॅडिशनल लुक झाला. माझी साडी वेगळी वाटते, काही हरकत नाही. झालं सगळं. आणि आता मला जायचं ड्युटीला, त्यामुळे एवढी गडबड होती. तर चला आता बाकीचे जे काही तुम्हाला पुढचे हे आहेत ना, तर ते जरा वेळाने हे ड्युटीवर न आल्यानंतर मग मी ते शूट घेईन आणि मग ते तुम्हाला असं तुकड्यामध्ये आजचा ब्लॉग मिळेल. सो समजून घ्या. आमच्या परिवाराकडून मराठी नववर्षाच्या तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. गेल्या वर्षी पण यांचं असंच झालं होतं. आणि एक गोष्ट लक्षात आली का तुमच्या, गेल्या वर्षीच्या गुढीपाडव्याला आई इथं होती, हो ना, वाटत होतं. त्यानंतर हे निघाले ड्युटीवर जाण्यासाठी. आता हे डिरेक्टली जेवणासाठीच येतील, मे बी उशीर सुद्धा होऊ शकतो. आज झोपी घातले, आता कपडे बदलले तिचे कारण थोडंसं तिला ते इरिटेट होत होतं. आणि झोपल्यात मॅडम. तर आज रांगोळी डे आहे श्रीचं, त्यामुळे त्यांनी पहिली मी जी काढलेली होती ती सगळी पुसून घेतली, म्हणजे भरून घेतली सुपलीमध्ये. आणि दुसरी ही अशी त्याने काढलेली आहे रांगोळी. त्याला खूप जास्त आता पुढे डेकोरेट केलं आहे आणि एक्सप्लेन सुद्धा केलेलं आहे. म्हणजे बघा इथे काढलेली रांगोळी, कलश, स्वास्तिक आणि इकडं फ्रेमनं काढलं आणि बाकी साईडचं काढलं. आणि जो हा सेंटरमधला आहे ना ब्लॅक डॉट, तो ईव्हीला आहे. ही झोपली आहे तोपर्यंत म्हणलं आता पेटपूजेची तयारी करून घेऊ. आणि नाश्त्याला तर शिरा खाल्लेला आम्ही, परंतु आता काहीतरी गोडाचं अजून व्हायलाच पाहिजे. म्हणजे अर्थात मी जसं सकाळी म्हटलं होतं की शक्य झालं तर गुळाची पोळी करूया, कारण पुरणाचा घाट घालायचा आणि बऱ्याच गोष्टी मग वाढणार. आणि त्यात बाळाला बघत म्हटलं की थोडं ते अवघड जातं. खरं व्हॉइस ओव्हर करताना ती जागी आहे. आता माझ्याकडे गुळ पावडर होती तर ती मी याच्यामध्ये भरली. थोडीशी गुळ पावडरमध्येच मी विलायची मिक्स केलेली, वाटून घेतलेली. आणि त्यानंतर ती उंडात भरून अशा पद्धतीने आपल्या गुळाची पोळी करते. आणि आमच्यात ह्यांना स्पेशली गुळाच्या पोळीच्या सोबत अजून एक म्हणजे कोंदीची पोळी आवडते, पुरणपोळीपेक्षा सुद्धा जास्त. परंतु आता कोंद काय मला करणं झालेलं नाही आहे. तर म्हटलं की सणाला नाट नको, फुल नाही फुलाची पाकळी, थोडं का होईना गोडाचं काहीतरी बनवू म्हणून मग परत मी आज जरा जास्तच गोड होते तर गुळाची पोळी करते. आल्यानंतर ह्यांचे एक्सप्रेशन्स मी हे करेनच, तुम्हाला दाखवेन. कारण ना मी त्यांना म्हटलं होतं की मला नाही होणार, मी साधी चपाती भाजी बनवणार आहे. आणि हे बोललेले की असू दे, काय नाही तसं काही नाही, आपण शिरा केला आहे ना प्रसादाला, बस झालं, असं त्यांचं होतं. तर आल्यानंतर मी पण एक्सायटेड आहे की ते कसं काय म्हणजे प्रतिक्रिया देत आहेत. तसं तर पुरणाची पोळी आपण प्रत्येक सणाला केल्यासारखी करतो. तुम्ही माझे प्रिव्हियस ब्लॉग पाहिले तर तुमच्या लक्षात. पण गुळ पावडरच्या बाबतीत एक गोष्ट मला म्हणजे अनुभवातून कळाली जेव्हा मी ही पोळी बनवली. तर अजून एकदा ती मिक्सरला फिरवून घेतलेली बरी पडली असती, कारण थोडेसे दाणेदार असते ती, त्यामुळे पोळी लवकर फुटते. तर हे मी मे बी नेक्स्ट टाईम नक्कीच दुरुस्त करेन. आणि तुमच्या काही टिप्स आणि ट्रिक्स असतील तर मला नक्की सांगा. काही जणी म्हणतील की वर्षात तीच ती साडी का रिपीट केलीस, पूजेला पण तीच घातलीस आणि पाडव्याला पण तीच. तर सध्या ना मी नवीन साडी तर घेतलेली नाहीच, परंतु जे ब्लाऊज आहे ना तर हेच फक्त मला व्यवस्थित येते, बाकी कुठलंच ब्लाऊज होत नाही. त्यामुळे मग नावीला जास्त ती मला नेसावी लागेल. आई म्हणता तुम्ही, बाबा पण मला करीते, बाबा म्हणजे बाबा. गुढी आणि बिना पुरणपोळीची असं आमचा नवरा होऊच देणार नाही की नाही. काय झालं माहितीये का, आता मी खाली ड्युटीला होतो आणि आता लंचसाठी मला सुट्टी मिळाली आणि येते मला तर अशी काय म्हणतात खाद्य वस्तू केली का पुरणपोळी मला दिसली गरमागरम. तुम्ही पहिल्यांदा पुरणपोळी पार्सल आणली आहे. हा पहिला पाडवा आमचा असायचा. काय केला किंवा आता एवढं आपलं अस्ताव्यस्त आहे, म्हणजे पूर्णाचं ते वाटायचं असतं ते सुद्धा कुठे आहे पण माहित नाही आम्हाला. मग त्या सगळ्या गोष्टीत कसं होणार म्हणून मग म्हटलं वर्षा खूप विचारत होती. आता तिने काय काय केलं हे मला माहित नाही, परंतु मला पुरणपोळी बनवून, मी गुळाची पोळी, होय मला गुळाची खूप आवडती.
आणि मग येते मग म्हणलं चला एक सणाला नाट लागून येऊन आहे ना पुरणपोळी आणि कटाची आमटी पार्सल आणलेली आहे. कटाची आमटी पार्सल? अरे बापरे. बघूया कसं मिळालं ते. खूप महाग असेल का? नाही कारण ते आपण घरी बनवतो तर मनसोक्त असते ना. आता हे कसं आहे माहितीये का 30 रुपयाला पुरणपोळी भेटली. आज पहिल्यांदा आम्ही आतापर्यंत पार्सल पुरणपोळी मागवली पहिलीच वेळ. हो ना. ते पण सणाला जरा बरं वाटते म्हणून. काय नाही एवढ्या काही गडबडीमध्ये सगळं एवढं तरी केलं तेच खूप महत्वाचं आहे ना. चेंज करा जायचे वापस? नाही चेंज नाही करणार लगेच जाणार. मग चला जेवायला. कटाची आमटी पार्सल फर्स्ट टाइम. काय श्री कटाची आमटी पार्सल आली आपण. म्हणजे तुला आवडत नाही का ते आजीने बनवलेली पूर्णापासून बनवलेली तुला आवडती बघ. इथं दिसत असेल बघा ताटामध्ये कटाची आमटी भात आणि त्यासोबत मस्त अशा गरमागरम पुरणाच्या पोळ्या आणि दुधामध्ये थोडंसं तूप घातलंय आणि हे आपलं आजचं ताट रेडी आहे. अगोदर देवाला अर्पण केलं आणि त्यानंतर आम्ही बसलो. वर्षांनी पण माझ्या खास आवडीचा बेत बनवलेला आहे आज पाडव्याचं. जास्त काही नव्हतं परंतु मला मागच्या ब्लॉग मध्ये पण तुम्ही बघितलं असाल की मला काय आवडतं तर गुळाची पोळी आणि कोंदीची भाकरी असं ज्याला म्हणतो ना ती मला खूप आवडते आणि ते वर्षाने माझ्यासाठी बनवलेलं आहे. आणि पुरणपोळीपेक्षा हे मला आवडीचा पदार्थ आहे. आणि पुरणपोळी मला तेवढी आवडत नाही. बघा कशी बोलती. रिअल सांगतो. अशा पद्धतीने बघा आमचा सण साजरा झाला आणि पुरणपोळी कटाची आमटी वगैरे सगळं प्लस माझ्या आवडीची गुळाची पोळी पण. त्यामुळं एकदम मस्त पाडवा साजरा झालेला आहे आणि आनंद द्विगुणित झालेला आहे. तर चला आता मी तर आता मस्त जेवण वगैरे झालंय. पुरणपोळी गुळाची पोळी दूध आमटी कटाची सगळं काही छान झालेलं आहे आणि निघतो मी आता ड्युटीवर. वेळ जायचंय मला. चला वर्षा कंटिन्यू करेल. छान पूजा झाली आहे मस्तपैकी. आम्ही गुढी उभा केली आहे. त्यासोबत माझ्या बाळांनी छान अशी रांगोळी सुद्धा काढून मला मदत केलेली आहे. तर गेल्या वर्षी मी अशी सडपातळ होते. यावर्षी केवढी मोठी जाडजूड वाटायला लागली आहे. तर कसा वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग ते सांगा. हे गेलेले आहेत ड्युटीला. बऱ्याच वेळा मी कॅमेरा स्टँडला लावूनच शूट करते पण इथं अजून तेवढं जास्त कुठं कसा अँगल आहे तो काही लक्षात अजून आलेलं नाही आहे माझ्या. त्यामुळे मग आज त्यांची मदत बरीच झाली आणि आता पुन्हा ते ड्युटीला गेलेले आहेत. हो ना बा? खूप घाई गडबडीत गेलेत खरं तर. आणि गुढी सुद्धा उभारलेली आहे आणि आमच्या बाळाचा पहिला गुढी पाडवा असल्यामुळे आम्ही सगळेच खूप एक्साइटेड होतो आहे ना. त्याला कसं वाटलं आजचा ब्लॉग ते सांगा मला. होप आवडला असेल तुम्हाला. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया लवकरच उद्याच्याच नवीन ब्लॉग सोबत. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय.